दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती। एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी। गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस, पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी। ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर। संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007। क्लेरा बुस अँड बॉयज हायस्कूल परिसरातील जागा 99 वर्षांच्या करारावर देण्यात आली होती। त्या ठिकाणी त्यांनी गायी, वासरं, शेळ्या तसेच विविध जातींच्या कुत्र्यांचं पालन सुरू केलं होतं। मात्र ही जागा न्यायप्रविष्ट असताना आणि तहसीलदारांच्या अधिपत्याखाली असतानाही सामाजिक वनीकरण विभागाने आवश्यक परवानग्या न घेता कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला। कारवाईच्या वेळी ते पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी बीड जिल्ह्यात गेले असताना ही कारवाई करण्यात आली। या कारवाईत 20 गायी, 14 वासरं, 13 शेळ्या आणि 7 कुत्रे कुठे नेण्यात आले याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्याचा दावा करण्यात आला। मी रावसाहेब काळे, छावा संघटना प्रदेश कार्याध्यक्ष। आज जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे। जे सामाजिक वनीकरणाचे अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला आणि न्याय जे हक्क असतो त्यावरती या पंचमुख कुटुंबियांना त्यांनी वेठीस धरलं आणि पदाचा दुरुपयोग करून त्यांचं नुकसान केलेलं आहे। याच्यावर कारवाई करण्यासंदर्भामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे। योग्य कारवाई जर न कारवाई जर नाही केली तर त्याच्यावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही छेडणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी विनोद साळवे, जिल्हा प्रमुख शिवसेना सामाजिक न्याय विभाग, अहिल्यानगर। आज आम्ही RDC गीते सर यांना निवेदन सादर केले आहे। जे आपले शिवसेनेचे पदाधिकारी आहेत स्टीफन पंचमुख म्हणून, त्यांच्या जे स्थावर मालमत्ता आहे तिथं घर असेल, जागा असेल, त्यांची जनावरं असतील, त्या ठिकाणी सामाजिक वनीकरण आणि त्या बोगस ट्रस्टी आले DG भांबळ यांनी संगमत करून त्यांची जे उदरनिर्वाहाचं साधन आहे हे संपूर्णपणे बरबाद करून टाकून त्यांना आज रस्त्यावर आणलेलं आहे। या संदर्भात आम्ही काल विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संबंधित विषयावर सविस्तर चर्चा केली असता त्यांनी संबंधितांवर खात्याअंतर्गत कारवाई करण्याबाबत व त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याबाबत आम्हाला आश्वासन दिलेले आहे। आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी गीते सर यांना याबाबत निवेदन सादर केले आहे। जर त्या सर्वोदय मॅडम असतील सामाजिक वनीकरणाच्या किंवा त्यांचे वरिष्ठ असतील आणि जे DG भांबळ आहे त्यांच्यावर जर योग्य ती कारवाई नाही झाली तर येत्या 15 ऑगस्टला आपण विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम साहेब यांच्या आयुक्त कार्यालयाच्या तिथं उपोषण करणार आहेत, तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत। जिल्हाधिकारी कार्यालय येथे आलो असता कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं आम्ही। मार्च-एप्रिल महिन्यात जे बॉयज हायस्कूल या ठिकाणी सामाजिक वनीकरण विभागामार्फत जे आमच्यावरती अन्यायकारक अशी कारवाई करण्यात आली। सामाजिक वनीकरण विभागाने आम्हाला कुठल्याही प्रकारे नोटीस न देता आमच्या गाईचा गोठा, शेड, पत्र्याचे शेड वगैरे सर्व काही तोडून गाया गायब केल्या। त्या गाया कुठं नेलेल्या आहेत अद्याप आम्हाला काही माहिती नाही आणि त्यांना त्या संदर्भात विचारले असता तेवढं ओढवीचे उत्तरं देतात कायमचेच। या ठिकाणी मी 15/6/2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसलो असता 2 दिवस मी इथं उपोषण देखील केलेलं आहे। त्यानंतर गृहशाखेमार्फत मला पत्र दिलेलं आहे की कलेक्टर साहेबांनी की संबंधित विभागाला चौकशीसाठी आदेश दिले असता मी त्यांच्या कार्यालयात गेलो असता त्यांनी एवढं उडवीचे उत्तरं दिले आणि मला म्हणतात की कलेक्टर वगैरे यांचं कुठल्याही प्रकारे आम्हाला काही सांगू नका। ती जागा 2016 नंतर न्यायप्रविष्ट असल्याकारणाने त्या ठिकाणी मनाई हुकूम असल्याकारणाने तिथं कुठल्याही प्रकारे कामकाज करता येत नाही। तर यांनी कोर्टाचा आदेश देखील सामाजिक वनीकरण विभागाने मांडलेला नाही आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शासनाचा निधी उपलब्ध करून त्या ठिकाणी शासनाची देखील फसवणूक केलेली आहे आणि त्यांना 80चं नोटीस मी पाठवले असतं वकिलांमार्फत। त्यांनी त्याच्यावरती उत्तर दिलं की 15/3/2026 रोजीच आम्ही कामकाज तिथं स्थगित केलं आहे। जर 15/3/2026 रोजी कामकाज जर स्थगित केलं आहे तर मग 1/4/2026 रोजी सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी
मनीषा आप्पासाहेब सरोदे यांनी मला फोन केला आणि मला सांगितलं तुमची जी काही मालमत्ता आहे ती काढून घ्या, नाही तर आम्ही त्यावरती कारवाई करू. त्यांना मी सांगितलं असतं की तुम्ही आम्हाला रीतसर नोटीस द्या, तर त्यांनी मला कुठल्याही प्रकारे नोटीस न देता आमच्यावरती अन्यायकारक अशी कारवाई केलेली आहे. माझे साधारणतः 20 गाया, 14 वासरे, 13 बकऱ्या या कुठे नेमक्या नेलेले आहेत त्यांनी. गायांचा आत्तापत्ता देखील लागत नाही. त्यांना वारंवार विचारले असतं ते उडवडवीचे उत्तरं देतात. आता माझं आत्मदहनचं नोटीस होतं 15 तारखेला या महिन्यातच, तर मला 15 दिवसाची सामाजिक वनीकरण विभागाने मला लेखी आश्वासन दिले असता मी ते आत्मदहनाचा इशारा स्थगित केला. आणि आज 15 दिवस होऊन देखील त्यांनी कुठल्याही प्रकारे मला उत्तर दिलेलं नाही. ते असंच आम्हाला उडवाउडवीचे उत्तरं देत आहे. आम्ही कालच विभागीय आयुक्त साहेब गेडाम साहेबांना शिवसेनेच्या वतीने एक हे दिलं, निवेदन दिलं. त्यामध्ये सर्व काही गोष्टी त्यांच्या देखील कानावर घातलेल्या आहेत. त्यांनी योग्य तो न्याय आम्हाला देऊ असे आश्वासन दिलेलं आहे. शिवसेनेचे सामाजिक न्याय विभाग जिल्हा प्रमुख विनोद साळवे, छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे पाटील, जिल्हा सचिव शिवसेना सामाजिक न्याय विभाग विजय लोंढे, सुभाष काकडे, नंदीवाले, तिरुमल समाज नेते श्रीधर शेलार, मुक्ता शेडाळे, दीपक कांबळे, आकाश पंचमुख, गोपाल मालपाणी, केवल भिंगारे यांसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.